आदरणीय व्यासपीठ, दाते सर, करिकर सर, आयर सर आणि नालंदा ऑर्गनायझेशन, खरं तर प्रथमतः तुमचं सर्वांचा आभार की मला इथं सन्मानासाठी तुम्ही निमंत्रित केलं. आता बऱ्याच गोष्टी यांनी सांगितलेल्या आहेत, त्यामुळे माझ्याकडे सांगायला काही जास्त उरलेलं नाही. पण मी दोन गोष्टी सांगेल. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे माझी थोडीशी ओळख, आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी गेली 3 वर्ष झालं शेती करतोय 2022 पासून, आणि माझं 3रं वर्ष आहे शेतीतलं. तर माझी ओळख करून देताना सांगतो, माझं नाव अभिजित अनुराधा रामदास चौधर. मी बारामती मधल्या रुई गावातला एक मुलगा आहे आणि माझं पूर्ण शिक्षण मराठी माध्यमिक शाळेतून झालेलं आहे. आणि मराठी माध्यमिक शाळेतून शिक्षण झालेलं असतानाही मी UPSC हे करिअर निवडलं, आणि ह्या अगोदर आणि हा अटेम्प्ट धरून मी 5 वेळा UPSCचा इंटरव्ह्यू दिलेला आहे, आणि हा माझा लास्ट अटेम्प्ट होता. आणि या लास्ट अटेम्प्टला माझं IPS म्हणून सिलेक्शन झालेलं आहे. सांगायचा मुद्दा एवढाच की जसं मगाशी अभिजित म्हणाला की ग्रामीण भागातल्या मुलांमध्ये काही गोष्टी वेगळ्या असतात ज्या शहरी भागातल्या मुलांमध्ये आढळून येत नाहीत. तर ती गोष्ट म्हणजे जिद्द आणि चिकाटी आणि प्रयत्न करण्याची परिकाष्ठा. फक्त ती कुठली गोष्ट नसते तर ती दिशा नसते, आणि तीच गोष्ट आमच्या दोघांच्या पण बाबतीत घडली. आणि त्यामुळं मला वाटतं की एवढे दिवस आम्हाला लागले. खरं तर हा प्रवास माझा 2016 साली चालू झाला होता, आणि आज 2025 ला तो संपला. म्हणजे 8-9 वर्षाचा प्रवास, आणि सुरुवात 2016 पासून झाली. खरं तर बरीच माझी मित्रमंडळी असतील किंवा नातेवाईक असतील किंवा बरेच मला भेटणारी माणसं असतील, ते मला नेहमी म्हणतात की यार तुला खूप स्ट्रगल करावा लागला, खूप संघर्ष करावा लागला, 8-9 वर्ष तू ह्या परीक्षेसाठी झगडले. खरं तर मी त्याला संघर्ष म्हणत नाही, स्ट्रगल म्हणत नाही. कारण जो संघर्ष किंवा स्ट्रगल केला तो माझ्या बापाने केला. माझा बाप वयाच्या 13व्या वर्षी 7वी पास होऊन शाळा सोडली, कारण घरची परिस्थिती तशी नव्हती. आणि आमच्या जनरेशन्स नुसार पाटीलकी आमच्याकडे आली होती, पण महाराष्ट्रातला भूमिहीन पाटील कोण असेल तर ते आमचं घर होतं. आमच्याकडे 1 स्क्वेअर फूट सुद्धा जमीन नव्हती. मी वयाच्या 15व्या-16व्या वर्षापर्यंत माळवालाच्या म्हणजे मातीच्या घरात राहिलेलो, आणि बापाने वयाच्या 13व्या वर्षी शाळा सोडून आपला बारदाना गोळा करायचं काम केलं 5 ते 10 पैशावरती. आणि दुपारी ते मार्केटला यायचे, दिवाणजीचं काम करायचे, आणि संध्याकाळी ते पेट्रोल पंपावरती बारामतीत पेट्रोल टाकायचं काम करायचे. अशा 3 टाइम ड्युटी करून ते सकाळी 8 वाजता घरी यायचे, आणि आवरून परत बारदाना गोळा करायला जायचे. अशा परिस्थितीतून त्यांनी एकच गोष्ट मनामध्ये ठरवली की हा जो संघर्ष मला करावा लागतोय तो माझ्या मुलांना करावा लागू नये. म्हणून त्यांनी कायम माझ्या बहिणीला आणि मला एकच गोष्ट सांगितली की बाळांनो, तुम्ही शिका आणि शिकून स्वतः काहीतरी करा, जेणेकरून तुम्हाला असा संघर्ष करावा लागणार नाही. खरं तर मी लहान असताना वयाच्या 12व्या-13व्या वर्षी माझ्या वडिलांचा एका पोलीस ऑफिसरशी संबंध आला, आणि त्या पोलीस ऑफिसरला घेऊन ते एका SP ऑफिसला गेले होते. आणि त्यावेळी त्यांना IPS काय असतो हे दिसलं, आणि त्यावेळी त्यांच्या मनाशी त्यांनी ठरवलं की माझा पोरगा केला तर IPS ऑफिसर करेल, नाही तर करणार नाही. आणि ही गोष्ट मी ज्यावेळेस इंजिनिअरिंगला गेलो त्यावेळेस मला त्यांनी सांगितली फर्स्ट इयरला की आधी तू जरा थोडा अभ्यासात थोडासा हुशार आहे, बघ तुला जमलं तर तू, मला असं वाटतं की क्लासहून अधिकारी व्हावं. आणि मग मी ठरवलं की आपल्याला सिव्हिल सर्व्हिसेस म्हणजे UPSC परस्यू करायचे म्हणून. 2016ला मी अभ्यासाला जेन्युअनली सुरुवात केली. 2016ला मी प्रिलिम्स क्रॅक केली, पण मेन्स साठी मला कुठलाही गायडन्स नव्हता. का तर मुख्य परीक्षा ही डिस्क्रिप्टिव्ह असते, पेपर लिहावे लागतात. आणि आमच्यातल्या एका 2 जणांनी अगोदर मुख्य परीक्षा दिली होती आणि एक इंटरव्ह्यू दिला होता. ते दोघेही त्यावेळी मेन्सला होती. मी त्यांच्याकडे गेलो आणि विचारलं की मला असं सांगा. खरं सांगतो सर, त्या दोघांनी असे हात वर केले आणि सांगितलं आम्हाला वेळ नाही तुला सांगायला. त्यानंतर मला चिकनगुनिया झाला दिल्लीमध्ये. मी घरी आलो, बेड रेस्टवर होतो 2-2.5 महिने. तसाच मेन्सला गेलो. मेन्स माझी होणार नव्हती मला माहित होतं. 8 डिसेंबरला पेपर संपले, 9 डिसेंबरला मी ट्रेनमध्ये बसलो, 11 डिसेंबरला घरी पोहोचलो बारामतीला. आणि मनाशी त्या 3 दिवसात एकच गोष्ट ठरवली होती की इथून पुढे कोणासाठी गायडन्ससाठी कोणाकडे भीक मागायची नाही. आणि 8:45ला मी घरी पोहोचलो. 8:54ला मी स्वतः इंडियन एक्सप्रेसच्या नोट्स काढायला बसलो, आणि 2017च्या अटेम्प्टच्या अभ्यासाला सुरुवात केली. प्रिलिम्स क्रॅक केली, मेन्स क्रॅक केली. इंटरव्ह्यूचा कॉल आला. इंटरव्ह्यूला माझ्या ओव्हर कॉन्फिडन्समुळे, ओव्हर कॅज्युअलनेसमुळे इंटरव्ह्यूला कमी मार्क्स आले. पण खरं सांगतो, ज्या विषयासाठी मी त्या दोघांकडे मदत मागायला गेलो होतो त्या विषयात मी भारतात पहिल्या 10 मध्ये होतो.
आणि ती दोघं माझ्याकडे त्या विषयाचा गायडन्स घेण्यासाठी 2018च्या अटेम्प्ट लागली होती. 2017ला झालं नाही. मला 124 मार्क्स इंटरव्ह्यूला मिळाले आणि 16 मार्क्सने माझं सिलेक्शन राहिलं होतं. आणि ऑन अँड एव्हरेज इंटरव्ह्यूला 170-180 मार्क्स मिळतात. तर मला 160-170 जरी दिले असते तर त्यावेळी माझं सिलेक्शन झालं असतं. पण माझे वडील म्हणले बरं झालं नाही, तुझ्या डोक्यात हवा गेली असती पहिल्याच वेळी सिलेक्शन झाले म्हणून. कारण 23-24 वर्षीच मी पहिल्यांदा इंटरव्ह्यू दिला होता. 2018ला माझी प्रिलिम्स राहिली, कारण रिझल्ट लागल्यानंतर एक 30-35 दिवसातच प्रिलिम्स होती आणि माझं प्रिलिम्स 0.5 मार्कने राहिली. म्हणजे एक प्रश्न जर अटेम्प्ट नसता केला चुकीचा तरी माझं सिलेक्शन झालं असतं प्रिलिम्सला. 2019ला परत मी प्रिलिम्स दिली, मेन्स दिली, इंटरव्ह्यूला होतो. हा माझा दुसरा इंटरव्ह्यू होता. पहिल्या वेळी झालं नाही, दुसऱ्या वेळी तरी होईल असं वाटतं, पण दुसऱ्या वेळी झालं नाही. घरचे परत नाराज, मी पण परत नाराज झालो. 2 महिन्याने परत प्रिलिम्स होती. परत 2020ला परत मी अटेम्प्टला सुरुवात केली. 2020चा अटेम्प्ट दिला. आपलं कसं असतं ना माणसांचं जनरली, पहिल्यांदा झालं नाही ठीक आहे, दुसऱ्यांदा झालं नाही ठीक आहे, पण तिसऱ्यांदा मात्र होईल असं आपली एक जनरल ह्युमन सायकोलॉजी असते. पण खरं सांगतो तिसऱ्यांदाही झालं नाही. आणि बघा कसं असतं, 903ला रिझर्व्ह लिस्ट क्लोज झाली आणि 902 मार्क आहेत मला. म्हणजे माझं सिलेक्शन फक्त एका मार्काने राहिलं. आणि एक मार्क काय असतो तर त्यानंतरची ही 5 वर्ष. आणि 5 वर्ष कशी तर ह्या 5 वर्षात माझ्या आईबापाच्या इच्छा अपेक्षांचा चुराडा, माझ्या इच्छा अपेक्षांचा चुराडा. आणि 2021ला माझं लग्न झालंय. 4 वर्ष झालीत माझ्या लग्नाला. माझी बायको तिथं बसली आहे, अश्विनी. आणि खरं तर ती 4 वर्ष सर्व इच्छांचा आणि अपेक्षांचा चोराटा, ती 4 वर्ष ती असतात. 1 मार्क म्हणजे काय. 2021ला प्रिलिम्स दिली, 0.34 मार्काने माझी प्रिलिम्स क्रॅक व्हायचं राहिलं. परत 2022ला मी पुन्हा उठलो, पुन्हा प्रिलिम्स दिली, पुन्हा मेन्स दिली, पुन्हा इंटरव्ह्यू दिला. पहिल्या 3 वेळी झालं नाही, 4थ्या वेळी मात्र होईल अशी अपेक्षा होती. इंटरव्ह्यू पण चांगला गेला होता, मेन्स पण खूप चांगली गेली होती, पण 4थ्यांदाही सिलेक्शन झालं नाही. तारीख होती 23 मे 2023 आणि माझी आजी वारून 2च दिवस झाले होते. आम्ही तिला सावरून आणि दावा करून घरी आलो होतो. आणि त्या अगोदरच घरची परिस्थिती अशी पूर्ण दुःखात होती. दुपारी 1:15 वाजता 2022च्या अटेम्प्टचा रिझल्ट लागला आणि ह्यावेळी नो मॅच फाउंड आलं. खरं तर 3दा झालं नाही त्यावेळेस ठीक होतं, मला असं वाटायचं माझं काहीतरी कमी पडतंय. पण 4थ्यांदा नाही झालं म्हणल्यावरती मला असं वाटायला सुरुवात झाली की नक्की काय. आई रडत होती, वडील शॉकमध्ये होते, मी शॉकमध्ये होतो, बायको पण रडत होती. खरं तर समजत नव्हतं की कशामुळे सिलेक्शन राहिलं. आणि आपण असं म्हणतो ना की कधी कधी कुठली गोष्ट आपण खूप मिळवायचा प्रयत्न करतो, आपल्याला ती मिळत नाही, मग आपण असं समजायला लागतो की ती माझ्या नशिबात नसेल. आणि मला खरं सांगतो 4थ्या इंटरव्ह्यू नंतर असं वाटायला लागलं होतं की मे बी माझ्या नशिबातच UPSC क्रॅक करणं लिहिलं नसेल, म्हणून माझं सिलेक्शन राहत असेल. त्या दिवशी रिझल्ट लागल्यानंतर एक 3-3:30 वाजता मी झोपलो रात्रीच्या. आता माझ्याकडे एक शेवटचा अटेम्प्ट राहिला होता आणि मला समजत नव्हतं की नक्की काय करावं. शेवटचा अटेम्प्ट द्यावा की नाही द्यावा, नक्की काय करायचं, का दुसरं करिअर कुठल्या तरी क्षेत्रामध्ये परस्यू करायचं. पण खरं सांगतो मला फक्त माझ्या बापासाठी हा शेवटचा अटेम्प्ट द्यायचा होता. कारण माझ्या बापाचं स्वप्न होतं मी IPS ऑफिसर व्हावं म्हणून. सकाळी 6 वाजता उठलो 24 मेला. अर्ध्या तासात आवरलं, 6:30 वाजता मी बॅग घेऊन निघालो. आई आणि अश्विनी बायको माझी किचन मधून माझ्याकडे धावत आल्या. आईने मला लिटरली असं खांद्याला धरलं, असं गदागदा हलवलं, म्हणली बाळा तुला कळतंय का तुझ्यासोबत काल काय घडलंय, तुझं सिलेक्शन झालं नाहीये, तुला मानसिक धक्का बसलाय का, तू आमच्यासोबत कालपासून बोलला नाही आणि आज बॅग घेऊन तू डायरेक्ट लायब्ररीत चाललाय. मी फक्त आईला एवढंच म्हणलं की आई मी जर आज उठलो नाही तर मी परत उठू शकणार नाही, मला आज लायब्ररीत जाऊ दे. मी 7-7:15 वाजता लायब्ररीत गेलो. खरं सांगतो 9:30 पर्यंत मी 2-2.5 तास फक्त रडत होतो त्या डेस्कवर बसून. आणि प्रत्येक गोष्ट प्रत्येक दिवस गेली 7-8 वर्षाचा आठवत होतो की आपलं काय कमी पडलं. आणि मनाशी एक ठरवलं की हा लास्ट अटेम्प्ट आहे आणि हा शेवटचा ट्राय आहे. आपण कुठल्याही गोष्टीचा विचार न करता फक्त आणि फक्त आपल्या बापासाठी हा अटेम्प्ट द्यायचा. कारण मी फिजिकली, इमोशनली आणि मेंटली पूर्ण ब्रेकडाऊन झालो होतो. मला समजत नव्हतं नक्की काय करावं. पण मी हाच विचार केला की नाही, हा शेवटचा अटेम्प्ट द्यायचा. आणि 24 मे 2023ला मी
लास्ट अटेम्प्टला अभ्यासाला सुरुवात केली. प्रिलिम्स झाली, मेन्स झाली. सगळं करत असताना हे प्रेशर यायचं की शेवटचा अटेम्प्ट आहे. पण मनाशी ठरवलं होतं की मुलाखत झाली म्हणजे इंटरव्ह्यू झाल्यानंतर मी विचार करेल की हा माझा शेवटचा अटेम्प्ट आहे म्हणून. जर शेवटचा अटेम्प्ट आहे म्हणून विचार करत बसलो तर मे बी मी परफॉर्म करू शकणार नाही. त्यामुळे मी माझा अभ्यास चालू ठेवला. प्रिलिम्स झाली, मेन्स झाली, इंटरव्ह्यू साठी कॉल आला. इंटरव्ह्यूची डेट होती 4 मार्च. दिल्लीला जायचं होतं. दिल्लीला गेलो फेब्रुवारी महिन्यात. आणि कसं असतं ना, ह्या 1.5-2 वर्षात ना मला मे बी ह्या 4थ्या इंटरव्ह्यू नंतर पास झाल्यानंतर आहे ना, पास न झाल्यामुळं मला एक माझ्या आयुष्याची दुसरी बाजू कळायला लागली की नक्की आपले कोण असतात, बाहेरचे कोण असतात. कुणाला वाटतं आपण आपलं चांगलं व्हावं आणि कुणाला वाटतं आपलं चांगलं होऊ नये. म्हणजे खरं सांगतो, ह्या 1.5-2 वर्षात जसं एखाद्या माणसाला खुर्चीला त्याचे 2 पाय 2 हात बांधून तोंडात गोळा घालून त्याच्या समोर अन्याय जसा चाललेला असतो, तो जेवढा हेल्पलेस फील करतो तेवढा इमोशनली हेल्पलेस मी त्या 1.5-2 वर्षात करत होतो. मी कुणालाही माझ्या गोष्टी मनातल्या सांगू शकत नव्हतो. फक्त मला म्हणजे जे वाटतंय, काय वाटतंय ते मी फक्त स्वतःच्या मनाशी एका दरवाजाचं कुलूप बांधून जसं ठेवावं तसं ठेवलं होतं. 2 मार्च रात्री 1:30-2 वाजता मी माझ्या बेडवर बसलो होतो दिल्लीला. 2 दिवसांनी माझा इंटरव्ह्यू होता. आणि हे सगळं करत असताना मला खूप माणसं म्हणजे तोंडावरती बोलायला लागली होती की तुझं ह्या वर्षी काय म्हणजे तुझं संपलंय, तुझं काय होणार नाही, तू बनलाच नाही युपीएससी साठी, तू लग्न केलं, तुझी दिशाभूल झाली, तुला समजलं नाही. तर ह्या गोष्टी करत असताना ना मला लिहायचा नाद आहे. मग कुठे एक्सप्रेस व्हायचं म्हणून त्या 2 मार्चला 1:30-2 वाजता रात्रीच्या मी 2 लाईन्स लिहिल्या होत्या कि कितने आंसू कितने गम छुपाए बैठे हैं, कितने आंसू कितने गम छुपाए बैठे हैं, बस उस एक दिन की बारिश के लिए हम समंदर सुखाए बैठे हैं. माहित नव्हतं पास झाल्यावरती काय मिळणार आहे, पण ह्या 8 वर्षात जेवढं लूज केलं होतं ना, मला माहित नव्हतं की त्याने त्या भरत जाऊ शकेल की नाही. 4 मार्चला इंटरव्ह्यू झाला. 4 मार्च ते 22 एप्रिलला तो रिझल्ट आला. त्या 1.5 महिन्यात मी फक्त माझ्या मनाला एकच प्रश्न विचारत होतो की ह्यावेळी जर मी पास झालो नाही तर माझ्या बापाचं स्वप्न अधुरं राहील आणि ते स्वप्न मी दुसऱ्या कुठल्या गोष्टीने पूर्ण करू शकेल. पण खरं सांगतो, त्या 1.5 महिन्यात मला त्या प्रश्नाचं उत्तर सापडलं नाही. कारण मी काहीही केलं असतं तर ते कायम माझ्या बापाचं दुसरं स्वप्न असतं, पहिलं स्वप्न नसतं. खरं तर 21 आणि 22 एप्रिलला माझ्या गावची यात्रा होती आणि मला माहित होतं की गावच्या यात्रेला त्या दिवशी रिझल्ट लागेल. 21 एप्रिलला रात्री आम्ही झोपलो. फक्त बायकोला माझ्या माहित होतं अश्विनीला की रिझल्ट लागणार आहे. आता आई माझी थोडी क्युरियस आहे. माझं जरा थोडं चेहरा बघून तिला लक्षात आलं की बहुतेक रिझल्ट लागायचा आणि मी सांगितलं नव्हतं. तिने गुगलवर आपलं असंच सर्च केलं युपीएससी रिझल्ट डेट आणि युपीएससीला AI जेमिनी चालू झालंय आणि त्यांनी सांगितलं 22 एप्रिल म्हणजे 22 एप्रिलला रिझल्ट टेंटेटिव्ह लागू शकतो. तिच्या डोक्यात एवढंच की 22 एप्रिलला रिझल्ट लागणार आहे. सकाळपासून तिच्या डोक्यात तेवढंच होतं. महिला मंडळ कसं असतं बघा, मी माझे 4 निकाल माझ्या घरून बघितलेले. तर माझ्या बायकोला आणि माझ्या आईला असं वाटत होतं की हा रिझल्ट त्यांनी घराबाहेर बघावा म्हणजे पास होईल. म्हणजे ही धारणा असते की घराचा बॅड लक लागला असेल, 4 वेळा करूनच रिझल्ट बघितलाय म्हणून. तर मी उठायच्या आधी मी स्वयंपाक आवरला होता आणि आईची लगबग होती. अश्विनीला सांगत होती की तू ह्याला घेऊन बाहेर निकाल बघायला जा म्हणून. मला समजा नाही आई अशी का म्हणते बाहेर जा म्हणून. मग 9:30-10 वाजता म्हणजे निकाल 11-11:30 लागेल अशी ग्रुपवरती चर्चा होती. आम्ही तिथंच कनेरीला एक मारुती मंदिर आहे बारामतीमध्ये, तर तिथं गेलो, पाया पडलो, तिची प्रार्थना चालू झाली. आम्ही सगळे बसलो होतो. परत ग्रुपवरती मेसेज पडला की रिझल्टला अजून 1.5-2 तास वेळ लागेल म्हणून. मग तिला म्हणलं आता इतक्या वेळ काही इथं बसणं होणार नाही, आपण जाऊ. आमच्या घराच्या पशीच माझी लायब्ररी आहे. त्या लायब्ररीच्या शेजारी एक गणेश मंदिर आहे. तर त्या गणपतीच्या मंदिरात गेलो, पाया पडलो. परत ग्रुपवर मेसेज आला की 1-1:30 वाजेपर्यंत रिझल्ट लागणार नाही. मग मी हिला सांगितलं आईला फोन करून सांग जेवून घ्यायला, आपल्याला उशीर होईल जायला. हिचा फोन गेला. आईला वाटलं रिझल्ट लागलाय. तिने थरथर हात कापत फोन उचलला. हे म्हणले आता तुम्ही जेवून घ्या, आम्हाला यायला उशीर होईल म्हणून. आई म्हणली ठीक आहे चालेल. फोन कट झाला. आमच्या आईला वाटलं रिझल्ट निगेटिव्ह लागलाय म्हणून पोरं जेवायला येणार नाही, आपलं जेवून घ्या. कारण ह्याच्या अगोदर 4 वेळा निगेटिव्ह रिझल्ट लागलाय ना. पॉझिटिव्ह रिझल्टची फिलिंग काय असते हीच माहित नव्हतं ना. मग आई बाबा जेवून बसले. 1:45 वाजले, 1:45 रिझल्ट लागत नव्हता. मी याला शेवट थकून म्हणलो आता आपण घरी जाऊ, घरचे काळजी बसले असते. आम्ही घरी गेलो. कढई टोपलं तिथंच सगळं तिथं होतं, ताट. आई बाबा जेवून बसले होते समोर हॉलमध्ये
आणि नेमकी बहीण यात्रेमुळे माझी तिथं आली होती. तर ती म्हणाली मला की भाजी गरम करू का? त्याला म्हणलं तुला भाजी गरमच करावं लागेल, गार भाजी काय माझ्या कशाखाली जाणार नाही, तू भाजी गरम करून आण. ती भाजी गरम करून आणली तिने, कढईतून ताटात वाढत होती. मी बसलो होतो आणि सहज म्हणलं ग्रुपवरती रिझल्ट आला का बघावं. तर तिथं PDF पडली होती FR-CSM-2024 म्हणजे फायनल रिझल्ट सिव्हिल सर्व्हिसेस मेन्स 2024. मी PDF डाउनलोड केली. इथनं मागं मी माझं नाव सर्च केलं होतं, चौधर अभिजित रामदास. ह्यावेळी मात्र मी ठरवलं होतं की माझा रोल नंबर मी सर्च करणार. नाव सर्च करून नो मॅच फाउंड आलेला ट्रॉमा माझ्यात बसला होता 4 वेळा. त्यामुळे मी 6626-271 हा माझा रोल नंबर आहे आणि त्याचे पहिले 4 इनिशियल आकडे 6626 ते 4 आकडे असलेली फक्त 2च जण इंटरव्ह्यूला त्या वर्षी होती, म्हणजे आताच्या अटेम्प्टला. आणि तो रोल नंबर मी 6626 टाकलं, सर्च टॅबवरती क्लिक केलं, 1 of 2 फाउंड आलं, म्हणजे दोघांचंही काम त्यात झालं होतं. मी डाऊन स्क्रोल केलं तर नाव आलं चौधर अभिजित रामदास. मी अजूनही शांत होतो, मी घरच्यांना सांगितलं नाही की माझं नाव आलंय म्हणून. मी साईड स्क्रोल केलं, माझा रँक होता 487 आणि मला माहित होतं गेल्या वर्षी 450-470 पर्यंत IAS गेलं होतं आणि 600 पर्यंत 600 पर्यंत IPS गेलं होतं. त्यामुळे मला माहित होतं माझं IAS किंवा IPS मध्ये सिलेक्शन होईल. मी तारकीने उभं राहिलो आणि तुम्हाला म्हणतो मी दोन्ही सुटक्या अशा हाताच्या वाजवल्या आणि आई बाबांना सांगितलं उभा राहा, सॅल्यूट ठोका, तुमचा पोरगा आज IAS आणि IPS झाला. त्या क्षणाला आई बाबा बहीण आणि बायको अश्विनी चौघही मला मिठी मारून 15 ते 20 मिनिटं रडत होते. त्यानंतर माझा बाप मला 2 वाक्य म्हणला अभि, माझ्या आयुष्यात तुझ्याकडनं कुठली मला आता अपेक्षा नाही. मी आता म्हणजे एक बाप म्हणून माझं आयुष्य सत्कारने लागलं. मी उद्या मेलो तरी आनंदाने मरेल. आणि माझ्या समोर त्यांनी हात जोडले. मी बाबांना म्हणलं तुम्ही काय करताय? म्हणजे खरं तर एक मुलगा किंवा एक मुलगी त्याचं पूर्ण आयुष्य घालवते आपल्या बापाकडनं हे 2 वाक्य ऐकण्यासाठी. आणि खरं सांगतो म्हणजे अजूनही ते स्वप्न पूर्ण झालं आणि ह्या 1.5-2 वर्षात माझ्या वडिलांनी ही गोष्टीची काळजी होती की आपल्या पोराचं वय 30 झालंय, त्याचे सगळे मित्र सोबतचे सेटल झाले, ते फिरतायत, त्यांना मुलं झाली आहेत आणि व्यवस्थित इन्कम कमवत आहेत. आपल्या पोराला अजून तसं काही नाहीये, आपला पोरगा आपल्या पायावर उभा नाहीये. ह्या गोष्टीची काळजी त्यांना ह्या गेले 1.5-2 वर्ष झालं सतवत होती. आणि त्या गोष्टीमुळं त्यांना आठवड्यातनं 2दा ते 3दा झोपीची गोळी खायला लागत होती. आणि खरं सांगतो 22 एप्रिल ते आज इतक्या दिवस झालं, 3 महिने झालं, माझ्या बापाने एकही दिवस अजून गोळी खाल्लेली नाही. आणि माझा बाप आनंदाने म्हणजे डान्स केला फक्त आणि फक्त माझ्या बापासाठी. आणि अजूनही सांगतो मला बाप जरी मला उद्या कुठली गोष्ट पूर्ण कर म्हणला तर मी आकाश पाताळ एक करून त्याच गोष्टीच्या मागे लागेल आणि ती गोष्ट माझ्या बापासाठी पूर्ण. हा सांगण्याचा मुद्दा तुम्हाला एवढाच की इथं जमलेली लहान मुलं असतील किंवा वडीलधारी मंडळी असतील, माझ्या बापाने एक गोष्ट कायम केली की त्याच्या पोराच्या स्वप्नाच्या मागे तो हिमालयासारखा उभा राहिला. तीच गोष्ट तुम्ही तुमच्या पोराच्या स्वप्नाप्रती करा. त्याच्या स्वप्नासाठी तुम्ही त्याच्या पंखात ताकद भरायचं काम करा, त्याचे पंख छाटू नका. ते कुठलंही स्वप्न असेल, म्हणजे क्लासरूम ऑफिसर होणं असेल, सिव्हिल सर्व्हिसेस करणं असेल, UPSC असेल, IT इंजिनियर असेल, सायंटिस्ट असेल किंवा स्पोर्ट्स मध्ये असेल, कुठल्याही क्षेत्रातलं त्याचं स्वप्न कमी नसतं. त्याच्या फक्त पाठीमागं तुम्ही हिमालयासारखं उभं राहा. खरं सांगतो तो जर प्रामाणिक प्रयत्न त्यांनी केले, वेळ लागेल पण ते स्वप्न नक्की पूर्ण होईल. आणि हे करत असताना तुम्ही त्याला मात्र एका गोष्टीची जाणीव तुम्ही त्याला नेहमी करून देत चला, ती म्हणजे तुमच्या परिस्थितीची आणि तुमच्या संघर्षाची. कारण मला कित्येक वेळा माझ्या मित्रांनी विचारलं की तुला ही गोष्ट कशी जमती? प्रिलिम्स पास होतोय, मेन्स पास होतोय, इंटरव्ह्यूला 1-2 मार्काने जातोय, परत उठतोय, परत प्रयत्न करतोय. तर मी त्यांना एकच उत्तर द्यायचो की माझ्या आईबापाच्या परिस्थितीची जाणीव मला आहे. एक छोटासा किस्सा सांगतो, बऱ्याच किस्सांमधला. 2019 ला रिझल्ट लागला, 2002 अटेम्प्ट म्हणजे 2 इंटरव्ह्यू दोन्ही सिलेक्शन झालं नव्हतं. माझा बाप असा पत्रिका वाचत बसला होता हॉलमध्ये, मी पाणी आणायला चाललो होतो. आमच्या गावात एक ट्रेडिशन आहे, तर आता गावात काय करतात म्हणजे मी चौधर, तर चौधराचं कोणाचं लग्न असलं किंवा पाहुण्यांचं कोणाचं लग्न असलं ना तर लग्नात पत्रिकेत नाव टाकताना एक 8-10 घरांमधल्या एका माणसाचं नाव टाकतात जो वयस्कर आहे.
पण त्या नावाचं माणसाचं नाव आलं तर ती 8-10 घरं बरोबर कव्हर केली जातात. तर तसं 8-10 घरात जिवंत असलेला बाप हा वयस्कर सर्वात वयाने मोठा असलेला माणूस माझा रामदास पांडुरंग चौधर म्हणजे माझे वडील. तर त्या माणसाचं नाव न टाकता एक नायक तहसीलदार आहेत आमच्या चुलत घरातले, तर त्यांच्या भावाचं नाव त्या पत्रिकेत टाकलं होतं. आणि माझ्या वडील पत्रिका वाचून झाल्यानंतर 5 मिनिटं असे सिलिंगकडे बघत होते. त्यांनी विचार केला, पत्रिका झाकली आणि स्वतःच्या खोलीत निघून गेले. मी पत्रिका बघितली त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की ती आता माणसं एवढी निग्लेक्ट करायला लागली होती की ती ट्रेडिशन सोडून आता पत्रिकेत नावही टाकायची बंद झाली होती. म्हणजे जी ह्युमन डिग्निटी किंवा एक रिस्पेक्ट म्हणतो ना आपण, ती सुद्धा माणसं गावातली द्यायला बंद झाली होती. आणि हीच गोष्ट माझ्यासाठी खूप प्रेरणादायी ठरली आणि मला कायम ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी कायम झगडायला त्याने भाग पाडलं. आणि आज सांगतो, इथून पुढे येणाऱ्या प्रत्येक आमच्या गावातल्या पत्रिकेत श्री अभिजित रामदास चौधर IPS म्हणून असेल आणि त्यासोबत माझ्या बापाचं रामदास चौधर हे नाव कायम पत्रिकेत छापलं जाईल. आणि ही गोष्ट मला करायची होती कारण ही गोष्ट माझ्यासाठी ओळखीची आणि माझ्या कुटुंबाला आयडेंटिटी द्यायची होती. आता ही गोष्ट झाली वडीलधाऱ्या माणसांची. इथं असलेल्या सर्व तरुण पिढीला आणि लहान मुलांना मला एवढंच सांगायचंय की तुमचे आईबाप तुमच्या स्वप्नासाठी स्वतःच्या पोटाला चिमटा काढून तुमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी झगडत असतात. कित्येक वेळा मी बघितलंय की 11वी-12वीच्या अकॅडमीला पैसे भरायचे तर स्वतःची 2 व्हीलर घ्यायचं बाजूला ठेवून त्यांनी अकॅडमीचे 2-2.5 लाख 3 लाख रुपये भरलेले. तर मुलांना मला एवढंच सांगायचं की तुम्ही त्यांच्या प्रती प्रामाणिक आहात का? जे आई वडील तुम्हाला मानसिक आणि आर्थिक सपोर्ट करतायत तर स्वतःला तो मात्र एक प्रश्न विचारा की आपण आपल्या आईबापांच्या ह्या सपोर्ट प्रती आपण प्रामाणिक प्रयत्न करतोय का? जर त्याचं उत्तर नाही येत असेल तर त्याचं हा उत्तर कसं होईल याचा विचार करा, किंवा जे परसू करतायत ते थांबवा आणि आपल्या आईबापाला सरळ सरळ खरी कहाणी सांगा. कारण तुमचे आईबाप तुमच्यासाठी ना, खरं सांगतो, दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस काढतायत. इथं सगळी शेतकरी आणि ग्रामीण भागातली मुलं आहेत. म्हणजे माझ्या बापाने जे केलंय तेच तुम्ही तुमच्या मुलांसाठी करताय हे मला खात्रीशीर माहिती आहे. कारण आपण कधीच ह्या गोष्टीचा विचार करत नाही की प्रॅक्टिकल. आपण एकच विचार करतो, पोरगा म्हणला पोरगी म्हणल्यावर त्याच्याकडे पाठीमागं काय उभं राहायचं, मग त्यासाठी आपलं स्वतःचं क्षेत्र विकायला लागलं तरी चालतंय. तर ही गोष्ट आता मुलांची जबाबदारी आहे की त्यांनी आपल्या आईबापाच्या प्रती त्यांच्या सपोर्ट प्रती प्रामाणिक राहायचं. कारण खरं सांगतो, आपल्या आईबापाला फसवल्यासारखं या जगात मोठं कुठलं पाप नाही. त्यामुळे तुम्ही तुमच्या स्वप्नांच्या प्रती आणि आईबापाच्या प्रती प्रामाणिक राहा आणि प्रामाणिक कष्ट करा. योग्य दिशेने केलेले योग्य कष्ट कधीच व्हायला जात नाही, वेळ लागतो पण ते नक्की पूर्ण होतात. आणि जाता जाता एवढंच सांगतो, बऱ्याच मंडळींनी इथं शेतीबद्दल माहिती दिली. 2022ला थोडं फायनान्शियल वडिलांना मदत व्हावी म्हणून मी एक पीक घ्यायचं ठरवलं आणि ते पिकाची निवड कशी केली ते टेक्नॉलॉजीचं सांगतो मी तुम्हाला. मी काय केलं, मला जवळ इथं असलेली कुठली मंडई किंवा कृषी उत्पन्न बाजार समिती माझ्या जवळ कुठली आहे तर ती बारामती आणि पुणे. मी त्या दोन्ही कृषी उत्पन्न बाजार समितीचा डेटा काढला आणि गेली 2-3 वर्षाचा डेटा काढल्यानंतर मी त्याचं डेटा अनालिटिक्स केलं आणि तरकारी मधली 2 पिकं ही सगळ्यात जास्त मे महिन्यात आणि जून महिन्यात रिटर्न्स देणारी होती. ती म्हणजे एक म्हणजे कोथिंबीर आणि दुसरं म्हणजे मेथी. आणि त्याचा डेटा अनालिटिक्स केल्यानंतर मला गोष्ट जाणवली की कुठल्या टायमिंगला रेट कोथिंबीरचा जास्त जातो आणि कुठल्या टायमिंगला कमी जातो. तर कोथिंबीर एक 30-35 दिवसाचं पीक आहे आणि त्यानुसार तुमची लागवड जर त्या पीक पिरियड मध्ये तुम्हाला तुमचं पीक बाजारात आणायचं असेल तर कधी करावे लागेल ह्या गोष्टीचा मी अनालिसिस चालू केला आणि 1 एकराचे जवळपास 20 ते 24 प्लॉट्स पाडले आणि त्यानुसार 3-3 दिवसाला मी लागवड केली. आणि त्यानुसार खरं सांगतो, म्हणजे मला ही गोष्ट माहिती नव्हती की शेतीमध्ये किती पैसा असतो. तेवढ्या 30-35 दिवसात मला 2.5 लाख रुपये त्या एकरामध्ये झाले आणि टोटल खर्च त्याचा जवळपास 23 ते 24 हजार होता. म्हणजे सांगायचा मुद्दा एवढाच की UPSC अभ्यास केलेली जी गोष्ट आहे ना ती व्हायला जात नाही. तसंच तुम्हाला शेती कशी करायची हे मी सांगू शकत नाही कारण ते तुम्हाला सगळ्यात जास्त माहिती आहे. फक्त कुठली गोष्ट सांगू शकतो की शेतीला प्रोफेशनली बिझनेस कसं बनवायचं ते मात्र गरजेचं आहे. जसं मगाशी तो पण म्हणाला की ऍग्रीप्रेन्योरशिप, ऍग्री बिझनेस, तर शेतीकडे तसं बघणं महत्वाचं आहे. शेतीमधनं नुसतं उत्पादन काढून उपयोग नाही, त्या उत्पादनात व्हॅल्यू ऍडिशन करणं महत्वाचं आहे. जसं सरांनी मगाशी शेवग्याबद्दल सांगितलं, मोरिंगा, तर खरं सांगतो शेवग्याचे डिफरंट भागापासून म्हणजे शेवग्याच्या
पानापासून, शेवग्याच्या शेंगेपासून, शेवग्याच्या खोडापासून, प्रत्येक भागापासून एक ना एक गोष्ट तयार होते. आणि ती गोष्ट खरंच खूप महत्वाची आहे. जसं सरांनी मगाशी सांगितलं की आजकाल प्लांट बेस्ड प्रोटीन्स आलेले आहेत आणि प्लांट बेस्ड प्रोटीन्स येतात मोरिंगा पासून, तसेच पीज म्हणजे ग्रीन पीज म्हणजे वाटाणा. तर अशा डिफरंट पिकांपासून डिफरंट उत्पादन आज मिळतात. आणि आपलं काय होतंय, आपलं चुकतंय की आपण आपलं उत्पादन काढलेलं अशा हुशार माणसांच्या हातात देतोय जे तुमच्या 1 रुपयापासून 1.5 लाख ते 2 लाख रुपये करतात. तर ते माझं म्हणणं आहे, आपण त्याच्यामध्ये प्रोसेसिंग करून कसं पुढे जाता येईल ह्याच्यावरती काम करणं गरजेचं आहे. आणि नालंदा ऑर्गनायझेशन मला असं वाटतं खूप चांगली गाईड करेल या क्षेत्रामध्ये. आणि दाते सरांचं, कलेकर सरांचं आपल्याला कायम मार्गदर्शन लागेल ह्याची मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि इथे माझे 2 शब्द थांबवतो. खरं तर मी पुन्हा सर्व इथं बसलेल्या माझ्या समोरच्या वडीलधाऱ्या माणसांचे आभार मानतो की त्यांनी मला एवढं शांत चित्तेने ऐकून घेतलं. आणि नालंदा ऑर्गनायझेशनचे पुन्हा आभार मानतो की त्यांनी मला इथं सत्कारासाठी बोलवलं. खरं तर इथं बसलेल्या प्रत्येक माणसाला स्वतःचे नातेवाईक असतील, स्वतःची बाकीची मंडळी असतील, त्यांच्याकडून कायम काही ना काहीतरी असं आपण म्हणतो ना चुकीचं किंवा पुचकं बोलणं ऐकून घ्यावं लागलं असेल. हीच गोष्ट माझ्या बाबतीत पण झाली. आणि ह्या सर्व करत असताना, हे सगळं स्वप्न पूर्ण करत असताना ही गोष्ट कायम लक्षात ठेवा, कुणीही कितीही बोललं तरी आपलं स्वप्न, आपल्या स्वप्नाप्रती आपण कायम एकनिष्ठ राहायचं. आणि म्हणजे मी सांगतो तुम्हाला, मी गाव झोपल्यानंतर लायब्ररीतून घरी यायचो आणि गाव उठायच्या अगोदर लायब्ररीला जायचो, कारण माणसं बोलायची. ही माणसं बोलणारी त्यांच्यासाठी मी 2 लाईन्स लिहिल्यात आणि त्या शेवट व्यक्त करतो आणि माझं भाषण संपवतो. तू दाबत राहिला चपली खाली, मी मुळांमध्ये वाढत राहिलो. तू दाबत राहिला चपली खाली, मी मुळांमध्ये वाढत राहिलो. तू उपट्या गेला गवतासारखा, मी वडासारखा वर आलो, मी वडासारखा वर. खरं मनापासून वरा टाळ्या अतिशय महत्वाचं आणि